नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. अकोल्यातील मन नदीच्या काठावर असलेल्या हेलिपॅडवर आंबेडकरांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. दरम्यान राज्यातील नेत्यांच्या बॅगांच्या होत असलेली तपासणी योग्य असल्याचे भूमिका प्रकाश आंबेडकरांनी आधीच व्यक्त केली होती. मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांचे पैसे पोहोचवण्याचं काम निवडणूक विभाग आणि पोलीस करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. बाळापुरातील पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी हा खळबळजनक आरोप केलाय. नाशिक शहरात नामांकित असलेलं हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापा टाकला. त्यात शिवसेना शिंदे गटाचे नाशिक संपर्क प्रमुख जयंत साठे, पक्ष निरीक्षक ललित वानखेडे यांच्या रूम नंबर 707 मध्ये 5 कोटींची रक्कम आढळून आली. याच रूम मधून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पैसे वाटप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्या ठिकाणी नाशिक शहरातील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी देखील उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024च्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून शरद पवार यांनी महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच शरद पवार यांच्याकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेतही देण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सगळ्याच उमेदवारांनी जोर लावलाय. त्यातच मागाठाण्यात अनेक घरांमध्ये वाटण्यात आलेल्या पत्रकांमुळे खळबळ उडाली आहे. राकेश उर्फ उदेश शांताराम पाटेकर यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर समर्थन असा मथळा असलेली पत्रकं अनेक घरांमध्ये वाटण्यात आली आहेत. विशेष म्हणजे इथल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराचं नाव उदेश पाटेकर आहे. नाम साधर्म्यातून मतदारांचा गोंधळ उडावा, संभ्रम निर्माण व्हावा यासाठी शिंदे सेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंनी हा प्रकार केल्याचा आरोप उदेश पाटेकर यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत, त्यामुळे अनेक नेत्यांची भाषणंही आज ऐकायला मिळणार आहेत. अशातच माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी मोठी घोषणा करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. यापुढे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलंय. सोबतच एकनाथ खडसेंनी रोहिणी खडसेंना निवडून देण्याचं जनतेला आवाहन देखील केलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी राज्यभर जोरदार प्रचार केला. भारतीय जनता पार्टीने त्यांचे देशभरातील स्टार प्रचारक या निवडणुकीत भाजपा व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरवले. बॉलिवूड अभिनेत्री व खासदार कंगना रणावत या देखील भाजप उमेदवारांचा प्रचार करताना दिसल्या. दरम्यान रविवारी त्या एका उमेदवाराच्या प्रचार फेरीत सहभागी झाल्या होत्या. मात्र त्या नेमक्या कोणत्या उमेदवारासाठी तिथे आल्या आहेत हेच त्यांना माहिती नव्हतं, असं पाहायला मिळालंय. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून माध्यमांना व्हिडिओ पाठवण्यात आला. त्यानंतर बारामती टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांनी या घटनेबाबत खुलासा केलाय. त्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक परप्रांती आहे, तो प्रतिभा काकी यांना ओळखत नव्हता, असा खुलासा त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बहुतांश वेळ पोलीस ठाण्यात आणि कोर्टात हेलपाटे घालण्यात जाईल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एवढे गुन्हे आणि भ्रष्टाचार करून ठेवलाय, या खोट्या नाट्या कामांचा तपास करावा लागणार. त्यामुळे 23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना खुलासे देण्यासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील. यावेळेला कोणालाही दयामाया दाखवली जाणार नाही, असे संजय राऊत म्हणाले आहे. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या मानवाड येथे रविवारी रात्री संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला झाला. घोरपडे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महायुतीत सामील असलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे हे जांभळी खोऱ्यातील मानवाड येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेले होते. परत येताना मानवाड लगत रस्त्या शेजारी 6-7 अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. ते कार्यकर्ते असावेत किंवा काही त्यांना अडचण असावी, असा घोरपडे यांचा समज झाला.
त्यांनी गाडी बाजूला घेतली. घोरपडे गाडीतून उतरले असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता काठी आणि धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला चढवला. भारतीय नौदलाकडून देशाच्या तटीय सुरक्षेसाठी सर्वात मोठा सराव सी विजिल 24 चे आयोजन करण्यात आले आहे. 20 आणि 21 नोव्हेंबर या 2 दिवसात होणाऱ्या या सरावात 6 मंत्रालये आणि 22 विविध संस्था सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय नौदल विभागानं दिली आहे. सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी हा सराव एक निर्णायक पाऊल ठरणार असल्याचं नौदल विभागानं म्हटलंय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.